कोल्हापूर पासून नागपूर पर्यंत गेलो. एक ट्रक मध्ये आमचा रवाजमा केला आणि विधान भवनामध्ये जाऊन निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. त्या माझ्या निवेदनाला कोणीच विचारलं नाही, त्याचं कोणी दखलही घेतली नाही. आणि म्हणून ते केलं, माझं कर्तव्य होतं, माझी क्षमता होती तेवढं केलं, कारण काही नॉलेज आलं तर केलं मी. त्याची चर्चा नाही. दादा त्यांना भेटलो, सॉरी मिनिस्टर होते भुसे, दादा भूषणना भेटलो. चालता चालता निवेदन आमचं काय, आमची अवस्था भेटत नाही, चर्चा नाही, चालतं. हा ठीक आहे, द्या काय म्हणणं तुमचं, असं आमचं ओकेशन करा. हा ठीक आहे, मी मुख्यमंत्र्यांवर बैठक लागतो, आपलं बोलणं झालं. मला तुझ्या मुख्यमंत्र्याकडे जायची इच्छाच नाही. मला तिथं न्याय मिळेल अशी मला स्वतः मी खात्री. मी अजिबात पाठपुरावा केला नाही, उपयोगच नाही. कोण ऐकणार तुमचं? कोण तुम्ही? तुमचं काय अस्तित्व, तुमची काय किंमत, तुमची काय क्षमता, तुमची काय निशंस व्हॅल्यू? ह्या महाराष्ट्रामध्ये भटके मुक्तांची निशंस व्हॅल्यू शून्याच्या बरोबरीने आहे. हे आपण सगळ्यांनी पहिल्यांदा ओळखलं पाहिजे. आणि म्हणून मी तो लढा छोटासा लढला. आता मला जो आरक्षणाचा विषय आपण दिलेला चर्चा करण्यासाठी, मला आता नाव मला लक्षात येत नाही, जॉर्ज म्हणतो, अतिशय सायंटिफिक मुद्दे दिले. मी यांच्यातून पहिला मुद्दा तुम्हाला सगळ्यांना निदर्शनास आणून देतो. त्यांनी जे मुद्दे सांगितले त्यातला पहिला मुद्दा सांगू इच्छितो की ज्या समुदायाचा त्यांनी अभ्यास केला विमुक्त जमातीचा, त्यांच्या प्रत्येक संशोधनामध्ये हा समुदाय हा निसर्गाच्या सानिध्यातला, निसर्गाचा अभ्यासक, निसर्गाचा संशोधक म्हणजे कोण? या देशातला मूळ निवासी आदिवासी. म्हणजे या गुन्हेगार घोषित केलेल्या जमाती कोण आहेत? आदिवासी आहेत. याचा विचार आपण केलाय का? नाही केला. आणि मग हा जो मुद्दा आहे नेमका कोण आहोत? मी तिला बाण सोडून हो विश्वातून बाहेर का टाका कुठं का पाकिस्तानला नाही जाणार? टाकलं पाहिजे. तो मला माहिती होतं, मला विचारणार आहे कुठं टाका, मी सांगतो म्हणल्यानंतर अशा संशोधनाचे या तुम्ही आम्हाला कुठे टाकायचं सांगतो. त्यानंतर अतिशय मी पण खोलात गेलो. मी म्हटलं ओबीसीतून बाहेर काढा. पण जर ह्या गुन्हेगार घोषित केलेल्या जमातीच्या बाबतीत आपल्याला आरक्षणाचा मुद्दा जर चर्चा करायचा असेल, त्याच्यावर समजून घ्यायचा असेल, तर दोन गोष्टीचा अनुलक्षण आपल्याला अतिशय खोलात जाऊन विचार करावा लागेल. आणि ती गोष्ट विचारात न घेता कदाचित मला असं वाटतं की आतापर्यंत आपली भरपट होती आहे. काय मुद्दा आहे? एक तर आरक्षणाचा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे, आणि दुसरा मुद्दा गुन्हेगार जमातीचा इतिहास सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. या दोन गोष्टीचा इतिहास आपण एकत्र केल्याशिवाय आपण कोण आहोत आणि आपण किती आहोत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही. का झाली फरफट आमच्या आरक्षणाच्या संदर्भात? आता खरं तर आरक्षणाचा इतिहास मी नंतर करेन, कारण 1871 ला गुन्हेगार जमातीचा कायदा झाला. आता जॉर्ज म्हणताना बोलले की इंग्रज हे खरं तर थोडेसे सुधारणवादी होते आणि म्हणून त्यांनी आपल्यासाठी काही गोष्टी केल्या, सरांनी पण काही गोष्टी सांगितल्या. परंतु तुम्ही बारकाईने जर इतिहास बघितला ना, क्रिमिनल राईट्स ऍक्ट हा लागलाच कसा? काय लागला? ब्रिटिशांनी गुन्हेगार जमातीचा कायदा या देशामध्ये जर लावलाच नसता तर आपण कोण असतो, आपण कुठं असतो? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पण लावला का आणि तो त्याचे बळी कोण ठरले? आपण जर बारकाईने क्रिमिनल राईट्स ऍक्टचा जर अभ्यास केला, ब्रिटिशांनी 1857 लाच या देशातले सगळे संस्थानिक गारद केले होते. माझ्या वाक्याचा अर्थ लक्षात आला ना? 1857 ला असणारे जे काही राजे महाराजे होते त्या सगळ्यांना गारद ब्रिटिशांनी 1857 लाच गायब केलं होतं. कोण नामदारी होता, कोण वतनदारी होता, म्हणजे त्यांच्या हक्काने त्यांच्या दरबारी असणारी लोक होती. पण हिम्मतवान माणसं या देशामध्ये होती. ब्रिटिशांना त्यांनी कधीच आपलं मानलं नाही आणि त्यांच्यासाठी ते लढत राहिले. अशा काही ह्या गुन्हेगार घोषित केलेल्या जमातीच्या बाबतीत इंग्रजांनी जो अभ्यास केला, ही माणसं फार टेरर आहेत, खूप डेंजर आहेत. हे आशाने आपल्याला बंदिस्त होणार नाही. त्यांना सपोर्ट करणारे राजा आपण गारद केले. खरं तर 1857 अगोदर ज्या संस्थानिकांच्या दरबारी हे गुन्हेगार जमातीच्या लोकांना राजप्रतिष्ठा असायची. अहो काय होतं 1857 अगोदर देश होता काय? देश ही संकल्पना 1857 आधी नव्हती. तो तर संपूर्ण लुटेरांचा देश होता.
प्रत्येक जण लढायचा, दुसऱ्याला हरवायचा, त्याची संपत्ती लुटायचा. हा तर इतिहास आहे. ऐक्याची, एकोप्याची या भूमीवर काय जागा होती? हा कुठं कुणाकडे विचार होता? मोगल याच्या आधीच्या लढाई वेगळ्या, मोगलांच्या लढाई आल्या त्याच गोष्टी आहेत. इंग्रज आले, त्यांनी तेच केलं. प्लासीच्या लढाईमध्ये, प्लासीची आणि बक्सरच्या लढाईमध्ये इंग्रजांनी ह्या देशामध्ये आपला पाय लावला आणि इथल्या मोगलांना जेव्हा त्यांनी शेवटची लढाई हरवलं, त्यांनी केलेल्या लुटीचा आकडा आपण कधी विचार केला का? ब्रिटिशांनी प्लासीच्या लढाईमध्ये लूट केली. ती लूट किती आहे? 100 कोटी सोनं नाणं ह्या ब्रिटिशांनी त्यांच्या देशामध्ये घेऊन गेले. प्लासीच्या लढाईचा इतिहास आहे. 1757 ला 100 कोटी लुटल्या आणि ते 1947 पर्यंत लुटले. ह्या देशात काही शिल्लक ठेवला असेल का त्या माणसाने? आणि त्याने आम्हाला चोर म्हणायचं, त्याने आम्हाला शिक्का मारायचा. अहो, त्यांनी आम्हाला चोर फक्त घोषित करून आमच्या निस्ता गुन्हेगार म्हणून शिक्का नाही मारला. आमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य हे कलंकित केलं, बदनामीत केलं. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली तरी या देशातल्या लोकांची मानसिकता अजूनही चोर आणि गुन्हेगार सारखं आमच्याकडे बघतात. त्याची बीज आहे ब्रिटिशांच्या कूटनीतीत आहे. उदाहरण सांगतो, सांगायला पाहिजे नव्हतं पण सांगितलं पाहिजे. मी ओबीसीतून बाहेर काढा म्हणतोय, लोक मला हसत होते. हिंगोलीच्या एका सभेमध्ये ओबीसीच्या मेळाव्यात आपले लक्ष्मण गायकवाड सहभागी झाले होते. तुम्हाला कोणाला जर हा मुद्दा लक्षात आला असेल तर तुम्हाला आठवण करून देतो. एकदा ओबीसीचा एल्गार मेळावा मराठा आरक्षणाच्या विरोधात होता. त्या मंचावर आमचे लक्ष्मण गायकवाड पण होते आणि महादेव जानकर साहेब सुद्धा. अजून आलं का पुण्याला टीप लागली का त्या गोष्टीची? काय नाही, नसं लागली तर पुन्हा रिपीट करतो. लक्ष्मण गायकवाड बसले पण महादेव जानकर बोलतायत, सुधीरजी आपण या गोष्टीचं गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. महादेव जानकर म्हणतात छगन भुजबळ साहेबांना, साहेब पैशाची काळजी करू नका हो. मी वंदनांना सांगेन 100 कोटी द्या देतील, मी धनगरांना सांगेन 100 कोटी द्या देतील. मी लक्ष्मण गायकवाडला सांगेन काही करा, चोरी करा, 100 कोटी पैसे देतील, कमी पाडणार नाही. आम्ही कोणाच्या मंचावर बसलेलो आहोत? ओबीसीच्या मंचावर बसलो. आणि भाऊ काय मानसिकता आहे तुमची? तुमचं बरोबर आहे, आम्ही तुम्ही एक नाहीच आहोत. आता ताई या ठिकाणी आपल्याला गाव पातळीवर प्राथमिक शिक्षण संशोधन संस्था सेंटर सुरू करण्याच्या संदर्भात सूचना केली. का? कारण या गुन्हेगार समजलेल्या भटक्या जमातीची भाषा येत नाही. गावातल्या लोकांची भाषा आणि या स्थलांतरित जीवन जगणाऱ्यांची भाषा वेगळी आहे. ओबीसी हे गावगाड्यातल्या आतली लोक आहेत, हे लक्षात घ्या. आणि आम्ही 1857च्या अगोदर सरांनी उल्लेख केला, अतिशय सन्मानानं जीवन जगून जंगलातले मेवा गावातल्या लोकांना देत होतो. आम्हाला आमचं जगणं त्याच्यातून चाललं होतं आणि आम्ही सुखासमाधान जगत होतो. त्याला दृष्टी लागली, ब्रिटिशांच्या त्या दृष्टीला अडथळा आला आणि म्हणून त्यांनी कूटनीतीनं तो गुन्हेगार जमातीचा कायदा लावला. आता या गुन्हेगार जमातीने काय काय खेळ केला मी खोलात जात नाही, वेळ फार कमी आहे. या संदर्भात खूप काही चर्चा करता येईल. फक्त एकच वाक्य सांगेल, म्हणजे त्या संदर्भातली आपण सगळे बोलताना आपली दयनीय अवस्था मांडतो गाव पातळीवरची. आता सध्या 70 वर्षानंतर सुद्धा आम्ही काय अवस्थेत जगतो हे सगळेजण इथं बोलणारी व्यक्ती मानताय. सोल्युशनाकडे आपण जाताना विचार करतो, पण एका इंग्रज अधिकाऱ्याचं वाक्य आहे मी तुम्हाला सांगतो आणि त्याचं वाक्य 1932 आहे, आत्ताच नाहीये. आत्ताही सांगतो, पण एक इंग्रज अधिकारी अंडरवर्ल्ड ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहितो. जॉर्ज मॅकमॅन याचं नाव आहे त्याचं, आणि तो 1932 साली आपल्या पुस्तकामध्ये येतो. गुन्हेगार जमातीच्या लोकांची स्थिती हे एकदम कुचलेले दबलेले लोक असून लोकांची गंदगी, गंदगी हा शब्द वापरला म्हणजे आपण त्याला स्थिती म्हणतो, भयानक स्थिती म्हणतो. गुन्हेगार जमातीच्या लोकांची स्थिती हे एकदम कुचलेले दबलेले लोक असून लोकांची गंदगी स्थिती रानात चारा खाऊन जीवन जगणाऱ्या जनावरा समान आहे. 1932 ची गोष्ट आहे.
मला काही संदर्भ तुम्हाला सांगायचे, मी 32 तास का संदर्भ केला, भरपूर संदर्भ आहेत आपल्यासाठी. तुम्हाला माहिती असेल 1932 ला आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी घडामोड झालेली आहे, त्याला आपण पुणे करार म्हणतो. आणि 1931 ला जातनीय जनगणना झाली. त्या जातनीय जनगणनेमध्ये आपली नोंद झाली, एससी आयडेंटिफाय झाले, एसटी आयडेंटिफाय झाले आणि त्याचबरोबर अबॅरिजिनल ट्राईब सुद्धा आयडेंटिफाय झाले. आपण त्यावेळेस त्या लिस्ट मध्ये अबॅरिजिनल ट्राईब मध्ये होतो. मी क्रिमिनल ट्राईब हा मुद्दा पुढे येत असताना आरक्षणाची चळवळ सुरू होते. खरं तर छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षण दिलं आणि सगळ्या ब्राह्मणेतरांसाठी ते 50% आरक्षण होतं. तिथं जात आणि कंपार्टमेंट नव्हते. परंतु 1932च्या, मी त्याच्या मागे जात नाही, मला आता जायचं नाही त्या विषयामध्ये, पण 1932च्या पुणे करारानंतर जेव्हा बापू आणि गांधींच्या मध्ये, बापू आणि बाबांच्या मध्ये तो करार झाला, त्या कराराचं फलित म्हणून एससी एसटीचं आरक्षण त्यावेळेस लागू झालं. त्याची कॉपी 1935 मध्ये प्रिंट झाली आणि थोडी रिवाइज करून तीच कॉपी 1949 ला संविधान लागू होत असताना ती आपल्याकडे आली. आता आपण आपल्या मुलींनी इथं भारताचे प्रेमलचे वाचलं आणि भारताचे सर्व लोक असा आपण इथं पहिलं वाक्य वापरलं. बांधवांनो, ज्या दिवशी ही शपथ आपल्या देशातल्या महापुरुषांनी किंवा आपल्या सर्व देशवासियांनी घेतली 26 नोव्हेंबर 1949 साली, त्या दिवशी असं म्हणताना हा समुदाय कुठं होता? 15 ऑगस्ट 1947 साली या देशाच्या लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकावला गेला. त्या दिवशीच्या रात्री हा समुदाय काय करत होता? रात्री 3 वाजता, पहाटे 3 वाजता आणि रात्री 11 वाजता हजेऱ्या द्यायचं बंधन या समुदायावर होतं. हे आपण विसरलो का? 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान लागू झालं, जे आपण आता इथं वाचलं, आणि भारतातले लोक या शब्दात आम्ही त्यामध्ये सहभागी होतो का? या प्रश्नाची काय उत्तर आहे? नाही. आणि म्हणून आता जेव्हा आपली मुलं पुढे येतात, सरांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला, पीएचडी करतात, डिग्री करतात, शिक्षणासाठी संघर्ष करतात. एक वडार समाजाच्या युवकांचं तुम्ही उदाहरण दिलं. पीएचडी झाला तरी त्याला नोकरी मिळत नाही. त्या समुदायाच्या मागच्या पोरांनी शिक्षणाचा आदर्श घ्यायचा कसा? याची कारण काय? मित्रांनो, माझे सगळे बंधूंनो, युवकांनो, मला गेली 20 वर्षापासून या विषयाचा मी खोल अभ्यास करताना लक्षात येतं, मला खूप शल्य म्हणावं येतं, आमच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. आणि तो अन्याय आताच्या परिस्थितीचा विचार केला ते तर गोरे इंग्रज गेले, आता काळे इंग्रज आले, आमच्याकडे पाय फरक नाही. आमची लढाई ही अतिशय एकजुटीने, एका ताकदीने सगळ्यांनी एकत्र येऊन गट तट राजकारण चुलीत घालून एकत्र येऊन लढण्याची गरज आहे आणि सत्तेतला वाटा या समुदायासाठी मागण्याची गरज आहे. तरच आपल्या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळतील. नाही तर आपल्या चर्चा, असे जाहीरनामे हे होतच राहिले. याला 50 वर्षाचा इतिहास आहे. कारण इतका मोठा अन्याय होतोय. हा आजच्या अवस्थेमध्ये सुद्धा किती घटना आहेत, त्याची मर्यादा नाहीये. याचं मूळ आपण कोण होतो? खरं तर आपण का ओबीसी म्हटलं गेलं आणि इथं उल्लेख झाला, गायकवाड साहेबांनी उल्लेख केला, जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू आले त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू भटके मुक्तांच्या संदर्भात खरं तर भटके मुक्त शब्द वापरला नाही पाहिजे. हा कलंक आहे. जसा दलित शब्दाला कोर्टामध्ये चॅलेंज दिलं गेलं, तसं विमुक्त आणि भटक्या जमातीला सुद्धा चॅलेंज देण्याची गरज आहे. तेव्हा आपण कोण होतो याच्याकडे आपल्याला जाता येऊ शकतं. भटका शब्द वापरला नाही पाहिजे. माझा सहकारी सलीम म्हणतो, साहेब काय हो आपली अवस्था? महानगरपालिकेच्या कुत्र्यांचा उसूलसोडा पाहिजे, मग महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असं म्हणताना आम्हाला सुद्धा लाज वाटते. त्या कुत्र्याच्या बरोबरचं नाव आम्हाला दिलं गेलेलं आहे, तो शब्द सुद्धा आपण टाळला पाहिजे किंवा संपवला पाहिजे. आणि खरे तर धाडसी समुदायाचं, लढवय्या समुदायाचे वंशज आहोत, त्यांची इंग्रजांशी लढणारी लोक आहोत.
आणि खरे आदिवासी आहोत हा संदेश घेऊन आपल्याला इथून पुढे लढलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला आपली ओळख निर्माण होऊ शकते, नाही तर होऊ शकत नाही. आणि म्हणून या संदर्भात खूप काही बोलता येईल, या संदर्भात आपण बोलत राहू. परंतु मला आता इथं ज्या युवकांना तुम्ही आता ओळख करून दिली ना, खरं तर असल्या युवकांच्या शोधात आपण असलं पाहिजे. हे संघर्ष करतायत आपल्या या आरक्षणाच्या यादीमध्ये, लिस्ट मध्ये नाव करताना त्यांच्या मनात शल्य येतं. एक तर आपण विमुक्त भटके, इतका मोठा घोळ, त्याच्यात अनेक बोगस, त्याच्यात अनेक ओबीसी, आणि तुम्ही एकच, काही राहिलेलं नाही ह्या देशामध्ये. ह्या समुदायासाठी काहीही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे विभावरी शिरोडकरांनी बळी नावाच्या कादंबरीमध्ये 1950 साली लिहिताना आपली लोक कशी जगत होते, एखाद्याचं लग्न असेल तर त्या लग्नातून फेकलेल्या पत्रवळ्या काही आपल्याला मिळेल का याचा शोध घेणारी माणसं, कसं या देशातल्या पुढाऱ्यांना लाज वाटली नाही आणि यांना कसं बघवलं नाही. आपण त्यांची लाजही काढली आणि त्यांचे अस्तित्व किती नाकारलं तरी ते गेंड्याच्या कातडीचे निगर आहेत. त्यांना आपण एकत्र येऊन मतदानाच्या पेटीतून एकी दाखवल्याशिवाय ते सरळ होणार नाही, असं माझं एक मत आहे. आणि मुद्दा माझा आरक्षणाच्या बाबतीत शेवटचा सांगेल. आपण जे काही लढवे जमातीची लोक आहोत, पहिल्यांदा हा सगळा विचार करा. हे कलंकित नाव आहे. ब्रिटिशांनी आपल्याला जाणीवपूर्वक क्रिमिनल राईट्स ऍक्ट आणला. हा फक्त नुसता आपल्याला दमन करण्यासाठी नाही, तर आपल्या पिढ्या कलंकित करण्यासाठी तो कायदा आणलेला आहे, याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून हा जो भटका किंवा विमुक्त हा सुद्धा शब्द आपल्यातून गायब केला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला जाहीरनाम्यात काय करता येईल का बघा. आणि आरक्षणाच्या संदर्भात पुढची लढाई असेल तर शेवटचं एक कोट सांगतो, म्हणजे तुमच्यासमोर प्रश्न मांडतो आणि माझं संपवतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1 जानेवारी 1948 ला हुवेरांच्या सभेत सांगतात, अस्पृश्य मूळचे कोण होते, या पुस्तकाची भूमिकेतलं पहिलं पेज वाचा. त्या पेज मध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलंय बघा. बाबासाहेबांनी 1946 साली शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक लिहिलं, आणि 1 जानेवारी 1948 ला अस्पृश्य मूळचे कोण होते हे दुसरं पुस्तक लिहिलं. तो दुसरा पार्ट होता बाबासाहेबांचा. आणि त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर भूमिका मांडताना बाबासाहेबांनी आपल्यासाठी, जसं आपण जमीन खरेदी केल्याच्या नंतर 7-12 नंतर होतो ना, आधी फेरफार होतो, तसा आपल्या या लढवया जमातीचा फेरफार बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये लिहून ठेवलाय, असं माझं मत आहे. तुम्ही ते वाचा. काय म्हणतात बाबासाहेब, शूद्राशिवाय या देशातल्या संस्कृतीनं आणखी अतिशूद्रांना, आणखी 3 अतिशूद्रांना जन्माला घातलेला असून त्याच्यापैकी त्यांना या जगण्यासाठी मानव म्हणून त्यांच्यावर बंधनं लादली. ते अतिशूद्र म्हणजे गुन्हेगार समजलेल्या जमाती. आणि बाबासाहेबांनी तुमचा प्रश्न, आपला प्रश्न मिटवलाय. आतापर्यंत या राज्यकर्त्यांनी जो काही सामाजिक, आर्थिक किंवा आरक्षणाच्या संदर्भात खेळ चालवलाय ना, या खेळाचा पाया सगळ्यांनी 1931च्या जनगणनेचा आधार पकडलेला आहे. आजही 1931च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारानं आजच्या आरक्षणाच्या टक्केवारीचा खेळ चालू आहे. आणि नेमकं बाबासाहेबांनी अतिशय महत्वाचं सांगितलंय. अनोले सर, अरुण सर, या गोष्टीचा मला वाटतं आजपर्यंत चर्चा झाली नाही, आज होईल असं मला वाटतं. आणि याच्यासाठी आपल्या बरोबर दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलंय, इथून पुढची लढाई आपल्याला त्या संदर्भात करता येऊ शकते. हा माझं म्हणणं आहे, ते तुम्ही विचार करा. बाबासाहेब काय म्हणतात, शूद्राशिवाय आणखी या संस्कृतीने आणखी 3 अतिशूद्रांना जन्माला घातलेला असून त्यांना मानव म्हणून जगून दिलं नाही, त्यांच्यावर बंधनं घातली. ते अतिशूद्र म्हणजे गुन्हेगार समजलेल्या जमाती, ज्याच्यावर आपण आता इथं चर्चा करत आहोत. गुन्हेगार समजलेल्या जमाती यांची लोकसंख्या अरुणराव 1948 साली बाबासाहेबांनी 2 कोटी सांगितलेली. दुसरा अतिशूद्र प्रवर्ग जे जंगलात राहतात ते आदिवासी, त्यांची लोकसंख्या 1.5 कोटी. तिसरा अतिशूद्र अस्पृश्य असून माणसं त्यांना शिवून घेत नाहीत असे अस्पृश्य, त्यांची लोकसंख्या 5 कोटी. हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहेत, माझे नाही. आता मला सवाल आहे, अनोले सर, सुधीर सर,
त्या आकड्याच्या आधारे संविधान तर कोणी लिहिलं? बाबासाहेब. SC ST आरक्षणाचं पर्सेंटेज कुठे ठरलं? संविधानामध्ये. 1.5 कोटी असणाऱ्या आदिवासींसाठी संविधानामध्ये 7.5% आरक्षण दिलं गेलं. बरोबर की चूक? 5 कोटी असलेल्या अस्पृश्यांसाठी 16% आरक्षण दिलं गेलं. बरोबर की चूक? मग 1948 ला ज्याच्या आधारे बाबासाहेबांनी तो आकडा याच्यात नमूद केलाय, 1931च्या जनगणनेच्या आधारे बाबासाहेबांनी 1948 ला लिहून ठेवलाय, त्यावेळेस गुन्हेगार समजलेल्या जमातीची लोकसंख्या 2 कोटी होती. म्हणजे बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर 1948 साली गुन्हेगार जमातीची लोकसंख्या 10% होती. हा आकडा कधीही चर्चेला गेलेला नाही. आणि मग जेव्हा काकासाहेब कालेलकर आयोग गेला, नंतर पंडित जवाहरलाल नेहरू सोलापूरला आले, त्यांनी माफी मागितली आणि तुमचं आम्हाला द्यायचं राहिलंय. तिथं स्वतः दस्तूरपुत्र यशवंतराव चव्हाण होते मुख्यमंत्री त्यावेळेचे, त्यांना ऑर्डर केली, यांचं राहिलंय, यांचं आपल्याला करायचंय, यांच्यासाठी तुम्ही केंद्राकडे शिफारस करा. तो संदेश असा होता की SC किंवा ST त्यांची शिफारस करा. असं न करता गायकवाड साहेबांनी मागाशी थोडासा उतरता उल्लेख केला, असं न करता जर SC ST प्रमाणे 10% असणाऱ्या गुन्हेगार समजलेल्या जमाती यांची जर SC ST मध्ये इन्क्लुजन केलं, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणखी 27% या लोकांसाठी आरक्षण करावं लागत होतं. 5 खासदार द्यावे लागणार होते. हे त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी इथल्या महाराष्ट्रातल्या हेरलं. अरे बापरे, हा तर मोठा विषय. जसं गायकवाड साहेब म्हणले, महारामांगणला मांडी घेतला, आता चोरांना घ्यायचं का, असा शब्द वापरला त्यांनी मगाशी. आणि तोच संदेश होता जवाहरलाल नेहरूंचा. परंतु चलाकीनं एका क्लास 2 अधिकाऱ्याला आमचा अभ्यास करायला नेमलं. त्या मिळाल्याच्या नंतर हो करतो, पंतप्रधानांना शब्द दिला, करतो, हाडे कमिशन नेमलं, एक क्लास 2 अधिकारी नेमला. किती वेळ दिला त्याला? फक्त 7 महिने. 7 महिन्यात अहवाल मागून घेतला. लिहे पटकन, वेळ नको घालू, लिहे पटकन, लिहायला लावला. हातूर मातूर अहवाल घेतला आणि 21 नोव्हेंबर 1961 ला गुन्हेगार समजलेल्या जमाती आणि महाराष्ट्रातल्या आणखी त्याचा जीवन जगणाऱ्या भटक्या जमातींना एकत्र केलं आणि केंद्राकडे शिफारस पाठवण्याची 15/4 आणि 15/16चा अधिकाराचा वापर करून आपल्याला महाराष्ट्रामध्ये 4% आरक्षण दिलं. तिथंच आपली माती केली. ते आपल्या लोकांना त्यावेळेचा कळलं नाही यांनी गेम काय केली. हे सगळ्या गेमा आपल्या बाबतीत इंग्रजांपासून ते आतापर्यंत चाललेल्या आहेत आणि आताही चालूच आहेत. या सगळ्याचा बारकाईने विचार करण्यासाठी आपल्याला सोल्युशन हे आहे अरुणराव. आपण जातीत गटागटात आणि राजकारण या समुदायाचा स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून संघर्ष केल्याशिवाय आणि मिशन चालू निर्माण केल्याशिवाय इतका मोठा आणि गंभीर प्रश्न आहे, इंग्रजांच्या पासून आलेला आहे, गोऱ्या इंग्रजांपासून काळ्या इंग्रजांपर्यंत आलेला आहे. या सगळ्यांची लढायचं असेल तर आपल्याला एकीनं लढावं लागेल. याच्याशिवाय सोल्युशन मला दिसत नाही. एवढं मत या ठिकाणी मांडतो. मला जी बोलायची संधी दिली, आपण ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.